बीआरटीचा प्रयत्न आपण करतोय। केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू योजनेमार्फत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आला, परंतु अजूनही पुणेकरांची मानसिकता ही मोठ्या प्रमाणामध्ये बदलण्याची गरज आहे, ती मात्र बदलली जात नाही। बीआरटीच्या बाबतीमध्ये गेली 5 वर्ष आम्ही पाहतोय पुण्यामध्ये एकमत होत नाही। सार्वजनिक संस्था असतील किंवा नागरिक असतील, महानगरपालिका असेल, लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, यांच्यामध्ये मात्र एक वाक्यता नसल्यामुळे बीआरटीची योजना प्रभावीपणे राबवली जायला हवी होती, ती अजूनपर्यंत राबवली गेली नाही। येणारा निधी हा पुन्हा केंद्र सरकारकडे परत जाऊ नये किंवा लॅप्स होऊ नये म्हणून महानगरपालिका त्या दृष्टीने प्रयत्न करते, परंतु घाईगर्दीमध्ये घेतलेले निर्णय देखील काही वेळेला चुकीचे ठरतात। त्याचा अनुभव गेल्या 3-4 वर्षांमध्ये आम्हाला आला, त्यामुळे तो दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या बाबतीमध्ये आता दिवसेंदिवस मेट्रोचं शहर म्हणून अनेक शहरं उदयाला आली। दिल्ली असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल, बेंगलोर असेल, या ठिकाणी देखील मेट्रो आता सुरू झालेली आहे। पुण्यामध्ये देखील अशा प्रकारची मेट्रो सुरू करावी अशा प्रकारचा प्रयत्न गेली 2-4 वर्ष पुणे महानगरपालिकेने सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टीने देखील काही तातडीची पावलं उचलण्याची गरज आहे। महानगरपालिकेकडून मेट्रोचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे। राज्य सरकारनं मात्र तो प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे त्याची मान्यता घेऊन पाठवलेला नाही। किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरती मेट्रो देखील हा एक चांगला पर्याय होऊ शकतो, त्या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करीत आहोत। सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेला जो ग्रामीण भाग आहे त्याच्या बाबतीमधला नगर विकासाचा आराखडा जो आहे तो गेली 3-4 वर्ष महानगरपालिकेने आपल्या सूचना हाती घेऊन राज्य सरकारकडे पाठवलेला आहे, परंतु राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने मात्र त्याला अजून अंतिम मंजुरी दिली नाही। त्यामुळे शहरामध्ये समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी विकासाची कामं होत नाहीत आणि विकासाची कामं होत नाहीत, त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांवरती एक टांगती तलवार आहे। बीडीपीचा एक फार मोठा प्रश्न आहे। बीडीपीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी येत आहेत। बीडीपीमध्ये बांधकाम करू द्यावं किंवा नाही या बाबतीमध्ये सार्वजनिक संस्था, लोकप्रतिनिधी, संबंधित नागरिक आणि प्रशासन याच्यामध्ये देखील एक वाक्यता नसल्यामुळे त्याच्यावरती देखील त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय। परंतु मला आशा आहे की येत्या 4-5 महिन्यामध्ये यावरती काहीतरी राज्य सरकार तोडगा काढेल। मायग्रेशन एक 2-3 प्रकारचं असतं। एक मायग्रेशन जे आहे की ज्याला आपण उपजीविकेसाठी येणारा वर्ग, कष्टकरी वर्ग, हा एक प्रकार आहे। दुसरा शिक्षणासाठी म्हणून येणारा विद्यार्थी वर्ग आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तिसरा व्यवसायासाठी पुण्यामध्ये येणारा वर्ग आहे आणि चौथा म्हणजे औद्योगिकदृष्ट्या पुणे शहर मोठं असल्यामुळे त्या दृष्टीने पुण्यामध्ये येणारा वर्ग आहे। या सगळ्यांची सांगड घालून जर आपण पुणे शहराचा नियोजन पद्धतीने विकास करू शकलो, कारण पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर आहे, मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या पुण्यामध्ये येणार त्याला आपण प्रतिबंध करू शकत नाही। आणि ती आल्यामुळे पुण्यामध्ये ठीक आहे वाहतुकीची समस्या होत असेल किंवा काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, पण त्यानिमित्ताने पुणे शहरामध्ये हॉटेल व्यवसाय असेल किंवा निवासी व्यवसाय असेल याला देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळालेली आहे। नोकरीसाठी येणारा वर्ग त्याची देखील पुणे शहराला आणि पुणे शहराच्या उपनगरामध्ये असलेल्या औद्योगिक परिसराला त्याची गरज आहे, त्यामुळे त्याला देखील आपण रोखू शकत नाही। आणि औद्योगिकदृष्ट्या पुणे शहर आघाडीवरती जात असताना उद्योगधंदे येत असतील, आयटी क्षेत्र वाढत असेल तर त्याला देखील आपण त्या ठिकाणी विरोध करू शकत नाही। परंतु नियोजन पद्धतीने जर आपण हे केलं तर त्या समस्येमध्ये आपण काहीतरी मार्ग करू शकतो। निश्चितच महानगरपालिकेचं ते कामच आहे ना की पुणे शहर किंवा आपलं शहर हिरवगार असावं, यासाठी महानगरपालिकेचं उद्यान खातं काम करत आहे। पुणे शहरामध्ये आपण पाहिलं असेल की 15-20 वर्षापूर्वी पुणे शहराची उद्यानाची संख्या अतिशय हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी होती, परंतु गेल्या 5-7 वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये शेकडो उद्याने आपण झालेली आहेत। आणि ज्या टेकड्या आहेत त्या टेकड्या वाचवण्याचा आपण प्रयत्न करतोय। टेकड्यांवरती वृक्षारोपण करून ते जगवण्यासाठी खाजगी संस्थांची देखील आपण मदत घेतोय। काही संस्थांनी अशा टेकड्या अडॉप्ट देखील केलेल्या आहेत आणि पुणे शहर हिरवगार होईल, पोल्युशन कमीत कमी कसं होईल, ड्रेनेजची व्यवस्था चांगल्या पद्धतीने कसं होईल, जेणेकरून आपण वातावरणातील जो हा बदल होतोय त्या समस्येला आपण तोंड देण्यासाठी महानगरपालिका निश्चितच त्यांच्या पातळीवरती प्रयत्न करते।
राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये आपली भूमिका बजावते. बरोबर, प्रशासकीय बाबी पुढे अनेक समस्या आहेत, वाढत्या समस्या होत आहेत, प्रश्न वाढत आहेत, त्याच्यामुळे समस्या वाढत आहेत. पण शेवटी आपल्याकडे डेमोक्रेसीमध्ये जी काही सिस्टीम ठरलेली आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती जी काही सिस्टीम ठरलेली आहे की वाढतं शहर असेल तर ते मग महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद किंवा मोठी शहरं, मेट्रो सिटीज, अशा पद्धतीने जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधूनच आपल्याला जावं लागतं. अर्थात ज्यावेळेला शहराचा विकास वाढतो त्यावेळेला प्रशासनाचं केंद्रीकरण होण्यापेक्षा त्याचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं असतं आणि तशा प्रकारचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेने केला. वास्तविकता मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच तो केला. मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल की मुंबईची भौगोलिक परिस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मुंबईच्या एका केंद्रामध्ये बसून त्या ठिकाणी काम होऊ शकत नाही. विभागीय केंद्र त्या ठिकाणी केले. पुण्यामध्ये देखील आता सध्या 14 विभागीय केंद्रामार्फत त्या ठिकाणी आपण काम करतोय. प्रशासनाचं विकेंद्रीकरण करणं, अधिकाराचं विकेंद्रीकरण करणं, निधीच्या अधिकाराचं विकेंद्रीकरण करणं हे टप्पे महानगरपालिकेने हातामध्ये घेतले आहेत. अर्थात वाढत्या शहराबरोबर वाढत्या समस्यांबरोबर महानगरपालिकांकडनं असलेला स्टाफ हा अतिशय अपुरा आहे. त्यामुळे असलेल्या तोकड्या स्टाफमध्ये हे सर्व काम करत असताना प्रशासनाची देखील दमछाक होते. त्यांना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते. परंतु आहे या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनेच आपल्याला काम करावं लागणार आहे. अधिकाराचं, प्रशासनाचं विकेंद्रीकरण करणं आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी एका ठिकाणी किंवा शहरामध्ये येणं यापेक्षा त्याला त्याच्याच परिसरामध्ये नागरी सुविधा, नागरी तक्रारी या सोडवण्यासाठी केंद्र उभं करणं हे गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने महानगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे.